सध्या उन्हाळा सुरू आहे आणि तापमानात प्रचंड वाढ होऊ लागलेली आहे। हिंगोलीचं सर्वाधिक तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलेलं आहे। वाढत्या तापमानाचा फटका फळबागा भाजीपालावरील पिकाबरोबरच शेतातील ऊसाच्या पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसू लागलेला आहे। मी सध्या कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रुक नावाच्या गावाच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे ऊसाचं पीक आहे आणि ऊसाचं पीक पूर्णपणे या ठिकाणी होरपळल्याचं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघताय हे ऊसाचं पीक लागवड केलेलं आहे काही दिवसापूर्वी आणि त्यापूर्वीच जिल्ह्यामध्ये वाढत असलेलं तापमान आणि विजेच्या लपंडावामुळे ऊसाचं पीक पूर्णपणे होरपळून गेले आहे। शेतकऱ्यांकडून सातत्यानं मागणी केली जाते की वीज पुरवठा व्यवस्थित करावा, कारण तापमान वाढले, पिकं होरपळत आहेत आणि त्यामुळे पिकाला पाणी देता येईल जर वीज पुरवठा व्यवस्थित असेल तर, परंतु वीज पुरवठा महावितरणकडून व्यवस्थित केला जात नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने ऊसाचे पिकं होरपळली जात आहेत। एकमेव ऊसाचं हे पीक या पिकावर शेतकऱ्याची शाश्वती असते, कारण ऊसाच्या लागवडीपूर्वीच ऊसाचा भाव निश्चित केला जातो आणि त्यामुळेच हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 ऊसाचे कारखाने आहेत आणि याच कारखान्याच्या जोरावर हिंगोली जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरवर अशा पद्धतीने ऊसाची लागवड केली जाते। परंतु वाढत्या तापमानाचा आणि वेळेत पुरवठा न केलेल्या विजेचा परिणाम म्हणून आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये हा ऊस या ठिकाणी होरपळून गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला याचा फटका बसणार आहे, कारण ऊस या ठिकाणी आता लहान अवस्थेमध्ये आहे, अजून त्याची पूर्ण वाढ झाली नाही, परंतु त्यापूर्वीच अशा पद्धतीनं तापमानाचा फटका बसल्यामुळं या ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।